दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी जय जवान जय किसान सैनिकी शाळा नेहरू नगर येथे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी सांघिक व मैदानी क्रीडा स्पर्धेत मोहने वर्चस्व राखले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहसचिव अनिल जगताप, संजय सावंत, सहाय्यक प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, नागेश पाटील, सचिन साळुंखे, नागेश धोत्रे, तक्रार निवारण समितीचे सदस्य अजित संगवे यांच्यासह सर्व खाते प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 तालुके व मुख्यालय येथे कार्यरत असणारे सर्व जिल्हा परिषद कर्मचारी आपल्या नित्य दैनंदिन कामकाजातून व ताणतणावातून मुक्त होण्यासाठी या स्पर्धेमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी उद्घाटन समारंभ संचालन समितीचे प्रमुख गणेश पवार सर व सचिव मल्हारी बनसोडे व जय जवान शाळेचे क्रीडा शिक्षक यांनी खूपच आकर्षक अशा प्रकारचे संचलन करून पदाधिकाऱ्यांना मानवंदना दिली. जवळपास या स्पर्धेत 1800 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी 11 तालुके व मुख्यालय सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुंदर व रंगबिरंगी क्रीडा पोशाखामध्ये ध्वजारोहण व मानवंदना संचलन केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला व क्रीडा ज्योतीचे उद्घाटन करून श्री गणेश पवार तालुका क्रीडा अधिकारी यांनी सर्व उपस्थित कर्मचारी खेळाडूंना क्रीडा शपथ दिले. यानंतर खो खो, कबड्डी, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट या सर्व स्पर्धांना जल्लोषात सुरुवात झाली. खो खोच्या स्पर्धेमध्ये पुरुष गटात पहिला सामना पंढरपूर विरुद्ध मंगळवेढा या संघामध्ये झाला. पंढरपूर संघाने मंगळवेढा संघावर विजय मिळवला. बार्शी सांगोला यांच्या दरम्यान झालेल्या स्पर्धेत सांगोल्याने बार्शी संघावर विजय मिळवला. वाडी विरुद्ध मुख्यालय या सामन्यामध्ये कुर्डवाडी संघाने मुख्यालयावर विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अक्कलकोट विरुद्ध माळशिरस या सामन्यात अक्कलकोट संघाने माळशिरस संघावर डावाने विजय मिळवला. उद्या उपांत्य व अंतिम सामने होतील. खो खो महिलांच्या स्पर्धेमध्ये अक्कलकोट विरुद्ध सांगोला सामन्यात सांगोला संघाने एकतर्फी विजय मिळवला. पंढरपूर विरुद्ध मंगळवेढा यांच्यात झालेल्या सामन्यात पंढरपूर संघाने विजय मिळवला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या स्पर्धेचे पंचप्रमुख प्राध्यापक राजू पॅटी सर, सामना नियंत्रण अधिकारी गणेश पवार सर, संतोष जाधव सर, मैदान समन्वयक सुरेश भोसले, फैज अहमद बेगमपुरे, तुकाराम शेणगे, बी.डी. राठोड, सचिन घोडके, संतोष खेंडे, पंचप्रमुख गोकुळ कांबळे, एल.एस. जाधव, श्रीनिवास कामूर्ती, दत्तात्रय पाटील, मोहसिन शेख, गणेश कोडले, शिवाजी वसपटे, शानवाज मुल्ला, पुंडलिक कलखांबकर, हिरा पवार, रवी चव्हाण, नरेंद्र अकेले व गजेंद्र कुमठेकर यांनी विशेष प्रयत्न केले.